फळाविषयी तुम्हाला माहित आहे का? हे साधं पिवळसर रंगाचं चमकदार दिसणारं फळ किती शक्तिशाली आहे याचा तुम्ही कधी विचार केलाय का? एक साधं दिसणारं फळ पण त्याचं अस्तित्व अनेक रहस्यांनी भरलेलं आहे। तुम्ही ज्यावेळी या फळाच्या पिवळसर रंगाकडे पाहता तेव्हा फक्त त्याचं बाहेरील सौंदर्यच लक्षात येतं, पण या फळाच्या आत दडलेलं सत्य वेगळंच आहे। यामध्ये लपलेलं एक पाचक एन्झाईम हे आपल्या पचनतंत्रासाठी एक अद्भुत औषध आहे, जे अनेकांना माहीतही नसतं। हे साधं दिसणारं फळ आपल्या शरीराच्या नव्या पेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या जीवनसत्वे आणि खनिजांचं भंडार आहे। या फळाच्या बियात एक गुप्त औषधी गुणधर्म असतो, जो पचनाचे विकार, जंत आणि अगदी काही गंभीर रोगांवरही उपाय ठरू शकतो। ज्या व्यक्तीला या फळाच्या बिया घ्यायची कला माहीत आहे, तो शरीरातील विषारी घटकांना सहजपणे दूर करू शकतो। या फळाचा रस जो मनाला अगदी तृप्त करणारा असतो, तो प्रत्यक्षात आपल्या शरीराच्या आतील स्वच्छतेसाठी एक गुप्त हातच आहे। पण खरी गुप्तता तर अजून उलगडायची बाकी आहे। या फळात एक अशी गोष्ट आहे जी नेहमीच डोळ्यांपासून दूर राहते, ती म्हणजे तिची त्वचेला पुन्हा तरुण करण्याची आणि चमकदार बनवणारी क्षमता। या फळाचे आरोग्यरित्या नियमित सेवन केल्याने तुम्ही नुसतं शरीरच नव्हे तर तुमच्या आरोग्याचं सौंदर्यही मिळवू शकता। एवढेच नाही तर यामध्ये अजूनही एक रहस्य आहे, ज्याचा प्रभाव तुमच्या मनावर होतो। त्यातील नैसर्गिक तत्व तुमच्या मानसिक आरोग्याला शांतता देतात, तुमच्या विचारांना नवसंजीवनी देतात। या साध्या दिसणाऱ्या फळाच्या आत लपलेली एक गुप्त शक्ती आहे की जे तुम्हाला संपूर्ण बदलूनही टाकू शकते। तर मित्रांनो, हे फळ तुमच्या नेहमीच पाहण्यात आले असेल आणि याचं सेवनही तुम्ही केले असेल, तर मग हे फळ कोणते? तर मित्रांनो, या फळाचे नाव आहे पपई। थांबा, लगेच पपई खाण्यासाठी जाऊ नका। पपई खाण्यापूर्वी या काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या। पपई कोणी खावी, कोणी खाऊ नये, किती प्रमाणात खावी, कोणत्या वेळेस खावी, अतिसेवन केल्यास काय होईल, बियांचे सेवन कसे करावे, बियांच्या सेवनाचे फायदे काय। असे म्हणतात की पपईला जरी साधं समजलं जातं तरी तिच्या आत अशा काही गोष्टी आहेत ज्या संपूर्ण जगाला चकित करू शकतात। अजूनही बरेच काही या व्हिडिओमध्ये पुढे समजून घ्या। त्याआधी पपईमध्ये कोणते गुणधर्म आहेत व आपल्या शरीरासाठी त्याचे कोणते फायदे आहेत ते पहा। त्वचा चमकदार बनवते। पपईच्या सेवनामुळे त्वचेच्या सेल्समध्ये पुनरुत्पादन प्रक्रिया वेगानं होते। यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन्स, विशेष विटॅमिन सी, फ्री रेडिकल्सशी लढतात, ज्यामुळे त्वचेचे सेल्स नुकसान टाळले जाते। पपेन एन्झाईममुळे मृत त्वचेमधील सेल्स काढले जातात आणि नवीन सेल्सची निर्मिती होते, ज्यामुळे त्वचा तजेलदार आणि निरोगी दिसते। वाढत्या वजनावर नियंत्रण। पपईमध्ये कमी कॅलरीज, उच्च फायबर्स आणि पपेन एन्झाईम असतात, जे पचन सुधारतात, मेटाबॉलिझम वाढवतात आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते। पचनशक्ती सुधारते। पपईमध्ये असलेल्या एन्झाईममुळे पचनशक्ती सुधारते, कारण त्यात पपेन नावाचा एक एन्झाईम असतो जो प्रोटीन पचवण्यास मदत करतो आणि पपईत असलेल्या फायबरच्या कारणाने पचनक्रिया सुरळीत ठेवतो। त्यामुळे पोट साफ राहते आणि खाण्याची चवही वाढते। रोगप्रतिकारक शक्ती वाढवते। पपईत व्हिटॅमिन सी आणि बेटा कॅरोटीन भरपूर असतात। व्हिटॅमिन सी इन्फेक्शन विरुद्ध लढण्यासाठी शरीराची क्षमता वाढवतो, तर बेटा कॅरोटीन आपल्या पेशींचे संरक्षण करते। यामुळे पपई खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि शरीराला अधिक ताकद मिळते। हृदयविकाराचा धोका कमी होतो। पपई खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते, कारण त्यात पोटॅशियम असतो, जो रक्तदाब कमी करतो आणि हृदयाचे धडधडणे नियमित ठेवतो। त्यातले फायबर्स कोलेस्ट्रॉल कमी करतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो। व्हिटॅमिन सी आणि बेटा कॅरोटीन हृदयाचे नुकसान करणारे रसायन कमी करतात, त्यामुळे पपई हृदयाला स्वस्थ आणि ताकदवान ठेवते।
डोळ्यांच्या आरोग्याला फायदा. पपई डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, कारण त्यात बेटा कॅरोटीन आणि विटॅमिन ए असतात. बेटा कॅरोटीन आपल्या शरीरात विटॅमिन ए मध्ये परिवर्तित होतो, जो रेटिनाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. यामुळे डोळ्यांची दृष्टी स्पष्ट राहते आणि रात्रीची दृष्टी सुधारते. पपईतील अँटीऑक्सिडंट्स देखील डोळ्यांना नुकसान करणाऱ्या रसायनांना कमी करतात, ज्यामुळे डोळ्यांचे संरक्षण होते. लिव्हर आणि किडनीचे कार्यक्षमता सुधारते. पपई लिव्हर आणि किडनीसाठी फायदेशीर आहे, कारण त्यात पपेन एन्झाईम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे लिव्हरची कार्यक्षमता सुधारतात आणि विषाक्त पदार्थ काढून टाकतात. तसेच पोटॅशियम आणि उच्च वॉटर कंटेंट किडनीला अतिरिक्त तरल पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात आणि रक्तदाबही कमी करतात. यामुळे पपई लिव्हर आणि किडनीचे सुद्धा आरोग्य सुधारते. या व्यतिरिक्त आणखीनही काही फायदे आहेत, जसे की सूजन कमी करणे, हाडांची मजबूती वाढवणे. पपईत असलेले कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडांना ताकद देतात. किडनी स्वच्छ करणे, किडनीची कार्यक्षमता सुधारते. ऊर्जेचा स्तर वाढवणे, शरीराला ऊर्जा प्रदान करते. मधुमेह नियंत्रित ठेवणे, ब्लड शुगर लेवल नियंत्रित ठेवते. मानसिक ताण कमी करण्यासही मदत करते. शरीराच्या नैसर्गिक संरक्षण क्षमतांना मदत करते. हायपरटेन्शन कमी करणे, रक्तदाब नियंत्रित ठेवते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करते. या व्यतिरिक्त आणखीनही पपई खाण्याचे अप्रत्यक्षात बरेच फायदे आहेत. तर मित्रांनो, आता जाणून घेऊ पपई कोणी खावी आणि कोणी खाऊ नये. तर पपईचे सेवन सर्वसाधारणपणे कोणालाही करता येऊ शकते, परंतु काही बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. काही स्त्रियांना गर्भधारणेदरम्यान पपईच्या सेवनाबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. विशेषतः कच्च्या पपईचे सेवन टाळावे. पपईत नैसर्गिक साखर कमी प्रमाणात असल्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी हे फळ सुरक्षित मानले जाते, परंतु कोणत्याही प्रकारचे एलर्जी असल्यास अशा व्यक्तींनी पपई खाऊ नये. किती प्रमाणात खावी? 1 ते 2 काप पिकलेल्या पपईचा समावेश आहारात करावा. हे प्रमाण शरीरासाठी पोषक असते. अतिसेवन केल्यास काय होईल? अतिप्रमाणात पपई खाल्ल्यास पोटदुखी किंवा दस्ताची समस्या उद्भवू शकते. यामुळे योग्य प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे असते. आणि जर पपईच्या सेवनाबाबत काही विशिष्ट आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. या व्यतिरिक्त पपईच्या बियांचाही खूपच सोन्यासारख्या किमतीचे फायदे आहेत, पण मित्रांनो ते आता या व्हिडिओमध्ये सांगू शकणार नाही, कारण व्हिडिओ पहिलेच खूप मोठा झालाय. या बियांचे नेमके कोणते गुप्त फायदे आहेत यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच अधिक आरोग्यदायी व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.